हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये. हे रेशनचे तांदूळ घेतलेत मी 1 शेर, म्हणजे 2 किलो आहेत. हे याचे पापड बनवणार आहेत. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून आणि 2 दिवस भिजत ठेवते. चला आपण आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं असं छानपैकी. असं 2-3 पाण्याने धुवायचं, कारण त्याला काळी कचरा घाण असतं ना, त्यामुळे. धुवून घेतलेत असे स्वच्छ तांदूळ. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून 2 दिवस भिजायला ठेवते. झाकण ठेवून 2 दिवस भिजायला ठेवते. 2 दिवस झालेत बघा तांदूळ भिजवून ठेवले. हे बघा कसे भिजलेत. आज 3रा दिवस आहे. आता 2 दिवस तर 1 दिवस मी पाणी बदललं, 1 दिवस स्वच्छ टाकलं होतं. आता हे तांदूळ ना काढून घ्यायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे पाणी ओतून देते आणि दुसरं पाणी टाकते. पाण्याने धुतलेत बघा आता स्वच्छ. आणि आता हे काढून घेते. त्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि मग सावलीतच वाळत टाकायचं. तांदूळ निथळत ठेवले होते बघा. आता ते वाळत टाकते. सावलीमध्येच वाळवायचे ते. चांगले पसरून घ्यायचे असे कॉटनच्या कपड्यावरती. असे सर्व वाळत टाकून घेते. आणि ना दुपारी सुकल्यानंतर हे लगेच दळून आणते मी चक्कीतून. चक्कीतून पीठ दळून आणले बघा तांदळाचं. आता हे चाळून घेते मी. हे असं पूर्ण निघतं. झालं बघा सगळं पीठ चाळून. आता हे मोजून घेते. याच्यात एवढा कोंडा निघाला. पीठ मोजून घेते आता. मोजल्यामुळे कसं आपल्याला पाणी किती टाकायचं त्याचा अंदाज येतो. आता एवढं टोप आहे ना हे पीठ, सपाट पीठ आहे. तर आपण हे 2 भांडे पाणी ठेवूया उकळायला. हे काढून घेत आता पिठाच्या 2 टोप पाणी ठेवते. गॅसवरती टोप ठेवल्या. खाली पीठ चिटकू नये म्हणून थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं. दोन टोप पाणी ठेवते. झाकण ठेवते येण्यासाठी. त्यात टाकण्यासाठी मीठ काढून घेते. आता मीठ बघा, हे पोहे खायचा चमचा आहे ना, याने 2 चमचे घेते. आणि पापड खार टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. हा बघा पापड खार आहे माझ्याकडे. तर पापड खार खारटच असतो, त्यामुळे ना आपल्याला हे 4 चमचे टाकायचं पापड खार. हे मीठ आणि पापड खार त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. उकळी आली बघा पाण्याला. आता जे एक्स्ट्रा पाणी आपण टाकलं होतं ना, ते काढून घेते मी 1 तांब्याभर. नंतर टाकायला कमी पडलं ते. पापड खार आणि मीठ टाकून देते. हलवून घेते त्याला. त्याच्यात आपण जिरे तीळ वगैरे काहीच टाकत नाही. पांढरे शुभ्र पापड करण्यासाठी रेडीमेड मिळतात ना, त्याचप्रमाणे आपण खिशीचे पापड करणार आहे. तांदळाचे खिचे पापड. त्याच्यात पीठ टाकून देते.
पीठ असं घेरून घ्यायचं चांगलं. त्याच्यावरती ओला कपडा करून ठेवते. पीठ असं एकसारखं करून घेते. आता ओला कपडा हे करून पीठ छान शिजले बघा आपलं. ओला कपडा टाकते बघा त्याच्यावरती. झाकण ठेवते. झाली बघा, वाफ भरली आहे चांगली ना. परत एकदा आता हलवून घेतात त्या पीठ. तिकडे बघा. आता 5 ते 10 मिनिटं गॅस सिमवर करून शिजलंय बघा पीठ छान असं. आता हे काढून घेते प्लास्टिकच्या पन्नीमध्ये. उंडे बनवा, लाट्या बनवायला मळून घ्यायचं थोडं. पीठ असं मळून घ्यायचं छानपैकी. गरम असल्यामुळे मी लाटण्याने करते. लाट्या करून घेते. एकदम सॉफ्ट पीठ झालं बघा. अशा प्रकार बघा पापड होते एकदम छान. एवढी लाटी बस का छोटी. आपले कागद चालले नव्हते.
खिशीचे पापड झाले, खिचे पापड झाले बघा एवढे. सुकल्यानंतर तुम्हाला तळून दाखवते. आज एक दिवस वाळवेल आणि उद्या परत वाळवेल एक दिवस. रेडी आहे बघा तांदळाचे पापड. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवले. आता हे तुम्हाला तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली बघा तापायला, तेल तापायला. तर पापड तळून दाखवते तुम्हाला. केवढा पापड फुललाय बघा. एवढा एवढे पापड फुललेत बघा असे. केवढा मोठा पापड झालाय बघा. आणि आपला हा पापड बघा याच्या दुप्पट पटीने असं पापड झालेले आहेत बघा. दुप्पट तिप्पट पटीने फुललेले बघा. हा एक असा आणि हा तळलेला असा. इतके मोठे मोठे पापड झाले बघा. सगळेच पापड फुलले बघा असे छान. हे बघ इतकं. रेडीत बघा आपले रेशनच्या तांदळाचे पापड, खिशीचे पापड. इतके सुरेख झाले का आणि इतके फुलतात छानपैकी ना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.